टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या करमाळा तहसील कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की करमाळा तालुक्यातील गेले अनेक दिवसांपासून जो आहे तो करमाळा तालुक्यातील आळसुंदे ते वरकुटे या शिवरस्ता जो आहे या शिवरस्त्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून आळसुंदे गावातील ग्रामस्थ जे आहेत ते संघर्ष करत आहेत। आपण सध्या पाहू शकतो की करमाळा तालुक्यातील आळसुंदे या शिवरस्त्यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात होतं, परंतु काही प्रशासनाकडून मध्यस्थी केल्यानंतर ते ग्रामस्थ जे आहेत ते करमाळा तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत। आपण सध्या करमाळा तहसीलदार यांच्या नायब तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये त्या ग्रामस्थांच्या वतीने जे आहे ते ठिय्या आंदोलन गेले 2 तासांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। ते ग्रामस्थ आपल्याबरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल? गेले अनेक दिवसांपासून आपला प्रश्न आहे, वेगवेगळे आंदोलनं केली, आज आपलं देखील मोठं आंदोलन होतं, परंतु आज आपण डायरेक्ट ठिय्या आंदोलन सुरू केलं, काय सांगणार? गेल्या 10 महिन्यापासून आम्ही ह्या शिवरस्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि ह्या 10 महिन्यात आमच्याकडून 5 आंदोलनं झाली। आमच्या 21 शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले, 2 वाहनावर गुन्हे दाखल झाले, ह्यात आमरण उपोषण झालं, रास्ता रोको झाला, पण मार्ग मिळाला नाही। मग शेवटी आम्ही सगळी कागदपत्र गोळा केल्यानंतर की बाबा ह्याच्यातल्या डीपमध्ये गेलो की नक्की अडचण कुठं येते, तर आम्हाला तहसीलदारकडून फसवण्याचा पूर्णपणे कार्यक्रम चालू आहे। सुरुवातीला आम्हाला तिथं सांगितलं की बाबा सदर जागेवर स्टे आहे, रस्ता करता येणार नाही, म्हणून आम्ही जिल्हा कोर्टाचे जे वकील आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून आणलं की ह्या स्टेचा रस्त्याचा काय संबंध नाही। ते पत्र आणलं की ते म्हणले मोजणीची अडचण आहे, मग मोजणी फीचा मोफतचा प्रस्ताव कलेक्टरांना दिला। ते झाल्याच्या नंतर ते म्हणले मोजणीचं येईपर्यंत आपण बाजूने काढू रस्ता। बाजूनं काढायची आम्ही विनंती केल्यानंतर तहसीलदारांनी काय केलं की बरोबर झाडांवर रस्ता घेतला। मग आता झाडांची वन विभागाच्या परवानगीशिवाय झाडं तोडता येत नाही, मग झाडांच्या परवानगीमुळे रस्ता राहिला होता। आज 10 महिने आम्ही पाठपुरावा करतो। ह्या 10 महिन्यात आम्ही आयुक्तांना भेटलो, कलेक्टर साहेबांना भेटलो, स्वतः महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो, त्यांचं देखील पत्र आहे रस्ता करून द्यावा म्हणून। पण एवढ्या सगळ्या वरिष्ठांचा आदेश असतानासुद्धा या तहसील कार्यालयाच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांच्याकडून केराची टोपली देण्याचा प्रयत्न होतो। मग आमचं म्हणणं आहे की शासन प्रशासन दरबारीवरून एवढे जी आर निघतात एवढी सगळे पॉझिटिव्ह आहेत, तर तहसीलदारांचं आम्ही काय घोडं मारले की ते आम्हाला रस्ता करून देत नाहीत। मग ह्या अनुषंगाने आम्ही आज काय केलं होतं की आम्ही आज जनावरांचं आंदोलन ठेवलं होतं की आम्ही घरातली बाबा शेतकरी असतील, आमच्या कुटुंबातल्या महिला बहिणी, लहान लेकरं, शाळेतल्या मुलांसहित आम्ही आज इथं ठिय्या आंदोलन करणार होतं आमच्या दुभत्या जनावरांसहित। पण आम्ही सकाळी 9 वाजता आमच्या आळसुंद्याच्या चौकात आलो सगळी जनावरं घेऊन आणि लोकांना बोलवेपर्यंत तर 20-30 पोलिसांची गाडी आली आणि ते गाडी आल्याच्यानंतर आम्हाला अडवलं त्यांनी। ते म्हणले तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला जनावरं नेता येणार नाही, तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर तुम्ही जनावरं नेऊ नका। आता आम्ही त्यांना म्हणलं की जर जनावरं नाही नेली तर घरी धारा कोण काढणार ना, आम्ही घरच्या लेकराबाळाशी निघालो आहे आणि जर गायच्या सडात दूध राहिलं तर त्यांनी काय दगडी झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? मग लाख रुपयाची गाय वाया घालवायची का? 20-25 जनावरं आज आम्ही आणणार होतो। मग त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात त्यांनी फसवू नये म्हणून आम्ही हे पवित्रा घेतला होता, पण तरीसुद्धा आमची फसवणूकच झाली आणि आपल्या करमाळा पोलीस स्टेशनचे PI माने साहेब ह्यांनी मध्यस्थी करून मॅडमना फोन लावला आणि सगळं गोष्ट सांगितली। त्याच्यावर मॅडमनी आम्हाला सांगितलं, म्हणजे PI साहेबांना सांगितलं की बाबा सदर लोकांना रस्ता करून द्यायचा असेल तर सदर लोकांना रस्ता करून द्यायला मी मध्यमार्ग तर काढतेच, पण वन विभागाला पुन्हा एकदा परवानगी मागून रस्ता करून देते। सध्या आपण आंदोलन करताय, तहसीलदार रजेवर आहेत, नेमका काय भूमिका असणार आहे आपली? जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आपली उठायची इथून भूमिका नव्हती। आपल्याला फसवून इथपर्यंत आणलं गेलं आणि इथं आल्यावर समजलं की वन विभागाने परवानगी नाकारली ती कशाच्या भरोश्यावर नाकारली, तर वन विभागाने परवानगी नाकारली की तो जी झाडं आहेत ती कुणाच्या हद्दीत आहेत हे स्पष्ट होत नाही, मग ती भूमी अभिलेखनी पत्र देणं अपेक्षित होतं, मग त्याच्यामुळे ते थांबलं। आजचा आमचा असा पवित्र आहे की जोपर्यंत ह्या शिवरस्त्याबद्दल ठोस निर्णय होत नाही, तिकडं रस्त्याचं काम चालू होत नाही, तोपर्यंत आम्हाला इथं 4 दिवस बसावं लागू दे, 5 दिवस बसावं लागू दे, आम्ही बसणार, आमचं ठिय्या आंदोलन चालू राहणार। पण जर मार्ग नाही निघाला तर 2-4 तासांना आमच्या आंदोलनाची परिस्थिती बदलणार, तिथून पुढं आमरण उपोषण चालू होऊ शकतं किंवा वेगळं काही वळण लागू शकतं। इथं बसल्यापासून पोलीस प्रशासनानं काय हस्तक्षेप वगैरे काय आपली भेट झाली काय? पोलिसांकडून गुप्त यंत्रणेकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला, पण ते जे मार्ग काढतायत त्या मार्गावर ठोस पाऊल काय घेत नाहीत, ते फक्त पत्रव्यवहार करत आहेत। म्हणजे पत्र द्यायचं, पत्र घ्यायचं आणि ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे। ह्या प्रोसेसला आम्ही 10 महिने पूर्ण दिली आणि ह्या 10 महिन्यात आम्हाला रस्त्याचा तुकडा देखील मिळाला नाही, म्हणून आता जोपर्यंत रस्त्याचं काम तिकडं गावाकडे चालू होत नाही तोपर्यंत आम्ही करमाळा तहसील कार्यालय सोडणार नाही।
नक्कीच आपण पाहतोय की गेले 2 ते 3 तासांपासून जे आहे ते आंदोलन सुरू होतं आहे। या ठिकाणी ज्या करमाळा तहसीलदार जे आहेत ते आज या रजेवर आहेत, परंतु हे आंदोलक जोपर्यंत जो काही त्यांच्या शिवरस्त्याचा जो निर्णय आहे, जो ठोस निर्णय आहे तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलक हे या ठिकाणी त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू असून यापुढचा जो आंदोलन आहे ते तीव्र प्रकारचं आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया आहे ती यावेळी आंदोलकांनी दिलेली आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।